नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं बाप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण अतिशय महत्त्वाची जी जाहिरात निघालेली आहे जलसंपदा विभागामध्ये त्याविषयीची माहिती पूर्ण बघत आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांचं बाप अकॅडमी मध्ये परत एकदा सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। जे काही आगामी काळात परीक्षा होतील त्या परीक्षांमध्ये तुमचे सर्वांचे निकाल यावत अशी मी आशा व्यक्त करतो। आणि आपल्या या आजच्या जाहिरातीबद्दल जी जलसंपदा विभागामध्ये 4000च्या वर जसं की 4500च्या जवळपास जागा निघालेल्या आहेत आणि यासाठी कोण विद्यार्थी पात्र आहे, शैक्षणिक अर्हता काय, त्याच्यानंतर डिग्री डिप्लोमा टायपिंग काय काय लागतं याविषयीची माहिती, वय, अभ्यासक्रम या सर्व गोष्टींची चर्चा आज आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बाप अकॅडमीचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे तुमच्यासाठी उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये ऑनलाईनचे सर्व कोर्स उपलब्ध आहे। टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही बॅचेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। संपूर्ण बाप अकॅडमीची टीम असेल आणि तुम्हाला ज्या विषयांची तयारी करायची असेल सरळ सेवापासून तर एमपीएससी पर्यंतची सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी बाप अकॅडमी मध्ये उपलब्ध होऊन जातील। आणि हे ॲप आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे प्ले स्टोर वरून आणि याच्यावरती तुम्हाला सर्व कोर्सेस उपलब्ध होऊन जातील। ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, हे बाप अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती ज्यांना कोणाला बॅचेस करायचे असतील, कोणत्याही स्पेशल विषयाचे असो किंवा तुमचं पूर्ण कोर्स असो किंवा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही भाग असतील, असे सर्व बॅचेस तुम्हाला याच्यावरती उपलब्ध असतील। तर आपण सुरुवातीला बघूयात। या ठिकाणी आपल्याला एक एक माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती राजपत्रित गट ब व गट क सरळ सेवा भरतीनं आपली जाहिरात 2023 मध्ये आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 14 संवर्गातील एकूण 4497 पदांच्या सरळ सेवा भरती करिता पात्र उमेदवारांकडून विभागांच्या हे बघा, ही तुमची वेबसाईट असेल wrd.maharashtra.government.in। ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला येणारे सर्व अपडेट्स मिळत राहतील। याच्यावरती जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने। 3/11 ते 24/11 पर्यंत या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत। तर सर्वांनी हे अर्ज 24 नोव्हेंबर पर्यंत फिलअप करायचे। ठीक आहे, चला तर आता 14 संवर्ग कोणती आहेत, याच्यासाठी कोण विद्यार्थी पात्र आहे, कोण कोण एक्झाम देऊ शकतो आणि कोणत्या पदाची एक्झाम देऊ शकतो, नेमकी काय जाहिरात आहे, जागा कशा आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व पदांची नावं दिली आहेत बघा तुम्हाला। वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब म्हणजे अराजपत्रित आहे पण क्लास 2 ची जागा आहे। यासाठी पात्र विद्यार्थी कोण आहे, अधीक्षक अभियंता पात्र म्हणत नाही मी, याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामधली पीजी लागतं। त्याची शैक्षणिक अर्हता आपण पुढे बघूयात। एक तुम्हाला वेतन श्रेणी दिलेली आहे 44,900 ते 1,42,400। या ठिकाणी नाशिक विभागामध्ये 2 जागा आहेत, पुणे विभागामध्ये 2 जागा आहेत, अमरावती विभागामध्ये 3 जागा आहेत, संभाजीनगर विभागामध्ये 6 जागा आहेत, साताऱ्यामध्ये तुम्हाला 1 जागा आहे। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक आपल्याला इथं पुढील जाहिराती आहेत। तर इथं आपल्याला एवढ्या 4 जागा याच्यामध्ये दिलेल्या आहेत। कोणत्या पदाच्या, वरिष्ठ वैज्ञानिकाच्या। निम्न श्रेणी लघुलेखक गट ब हे पण क्लास 2 ची पोस्ट आहे। याच्यासाठी निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर, ज्यांचा स्टेनो झालेला आहे ते विद्यार्थी याला पात्र असणार आहेत। याच्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा। अमरावतीमध्ये 3, संभाजीनगर मध्ये 6, सातारा 1, नागपूर 2, नाशिक 1, त्याच्यानंतर पुणे मध्ये 3 आणि त्याच्यानंतर ठाणे मध्ये 3 अशा जागा तुम्हाला निम्न श्रेणी लघुलेखकाच्या या ठिकाणी एवढ्या जागा दिलेल्या आहेत। कोणत्या पदाला किती जागा आहेत आणि तुमच्या कास्टला जागा आहेत का, आपल्याला हे जाहिरातीमध्ये सर्व बघायचे आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवा। पूर्ण जाहिरात व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्यायची आहे। कनिष्ठ वैज्ञानिक, ठीक आहे, याचे तुम्हाला हे विभाग दिलेत। नाशिक विभागामध्ये 1 जागा, पुणेमध्ये 13 जागा। ठीक आहे, त्याच्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक गट क याच्या जागा दिलेत बघा 5। ठीक आहे, त्याच्यानंतर आरेखन दिले
अमरावती विभागामध्ये 3, संभाजीनगर विभागामध्ये 5, ठीक आहे, सातारामध्ये 5, त्याच्यानंतर नागपूरमध्ये 3, त्याच्यानंतर नाशिकमध्ये 1, त्याच्यानंतर पुणे विभागात 6, मुंबई विभागामध्ये 2. तर अशा पद्धतीने तुम्हाला या जागा दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला जागांची संख्या जरी कमी असली तरी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत, कारण याला विद्यार्थी संख्या कमी राहणार आहे. जागा कमी आहेत पण विद्यार्थी पण कमीच राहणार आहेत. याला का सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील पात्र नसतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. सहाय्यक आरेखन गट क बघा, यामध्ये आपल्याला पूर्ण विभागाच्या जागा दिलेल्या आहेत 8, 13, 7, 14, 11, 7. म्हणजे या ठिकाणी सहाय्यक आरेखनच्या जागा या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विभागाच्या या ठिकाणी दिले. म्हणजे आपले जेवढे 7 विभाग आहेत त्या विभागांमध्ये या जागा डिस्ट्रीब्यूट होतात आणि कोणत्या विभागात किती जागा आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, सर्वात जास्त जागा स्थापत्य अभियांत्रिकीच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अमरावती विभागामध्ये 103, संभाजीनगर विभागामध्ये 432, सातारामध्ये 260, नागपूर विभागामध्ये 109, नाशिक विभागामध्ये 195, पुणे परिवहन मंडळ मध्ये 273, त्याच्यानंतर ठाणे आणि मुंबई विभागामध्ये 156. म्हणजे सर्वात जास्त जागा तुमच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क च्या आहेत. अशी संधी तुम्हाला कधीच मिळणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. कितीतरी वर्षानंतर ही परीक्षा होत आहे. या परीक्षेचं सोनं तुम्ही आता करा, ही वेळ वाया जाऊ देऊ नका, कारण इथून तुम्हाला 3 ते 4 महिने अभ्यासासाठी वेळ मिळतो. त्यासाठी जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर बॅचेस ऑनलाईन जॉईन करा. ऑफलाईन करणं होत असेल तर ऑफलाईन करा, ऑनलाईन शक्य असेल तर ऑनलाईन करा, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाहीये. एवढ्या साऱ्या जागा तुम्हाला नंतर मिळणार नाहीये. अंदाजा बघा, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 1200, 1300, 1400 ते 1500च्या जवळपास जागा, अंदाजा सांगितलं मी, 1500च्या जवळपास जागा फक्त स्थापत्य अभियांत्रिकीच्या आहेत. ही संधी वाया घालू नका. जे जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी या पदाची आजपासून तयारीला लागा. एकही दिवस वाया न जाऊ देता अभ्यासाला लागा. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. प्रयोगशाळा सहाय्यक, ज्यांची सायन्स मधली डिग्री झालेली आहे असे विद्यार्थी याला पात्र असतात. ठीक आहे. बघा, 33 जागा नाशिक विभागात आणि पुणे 2 जागा. ठीक आहे. अनुरेखन गट क याच्या 21 जागा, 68 जागा, 38 जागा, 31 जागा. प्रत्येक विभाग वाईज तुम्हाला जागा दिलेल्या आहेत. याची PDF पूर्ण डिटेल सिलेबस आपल्या बाप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला पाठवलेली आहे. त्यानंतर नाशिक विभाग, पुणे विभाग हे सर्व जागा याच्याच आहेत. कोणाच्या? अनुरेखन गट क. तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरणार आहात त्या विभागामध्ये तुमच्या जागा आहेत का ते बघून तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. दप्तर कारकून, ठीक आहे, याला आपली डिग्री आणि तुमचं टायपिंग लागणार आहे, टायपिंग 30-40. ठीक आहे. बघा, याच्या पण जागा भरपूर आहेत, भरपूर. 9, 134, 49, 76, 35, 113, 400-500च्या जवळपास जागा दप्तर कारकुनाच्या आहेत. ही देखील खूप मोठी संधी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांच्या टायपिंग झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना परत एकदा खूप मोठी संधी या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यानंतर बघा, मोजणीदार गट क याच्या देखील भरपूर जागा आहेत. 42, 236, 98, 57, 88, 207 आणि हे 30. म्हणजे 500च्या वर 500 ते 700 जागा तुम्हाला मोजणीदार गट क च्या या ठिकाणी आलेली आहेत. यासाठी पात्रता काय आहेत आपल्याला ते पण पुढे बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. कालवा निरीक्षक, कालवा निरीक्षक ही जागा कितीतरी वर्षानंतर पहिल्यांदा निघालेली आहे. अमरावती विभाग 59, संभाजीनगर मध्ये सर्वात जास्त 388, सातारा 153, नागपूर 100, नाशिक 124, पुणे परिवहन मंडळ 319. हजाराच्या जवळपास कालवा निरीक्षकाच्या जागा आहेत. खूप चांगली नोकरी आहे, खूप चांगली पोस्ट आहे. ही संधी वाया घालू नका विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढे बघू. सहाय्यक भांडारपाल याच्या देखील जागा
भरपूर या ठिकाणी निघालेले आहेत. 9, 35, 22, 22, 13, 19 सगळ्या विभागाच्या 7ला 7 विभागाच्या जागा आणि कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क च्या 8 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. पगारही भरपूर आहे, टेन्शन घेऊ नका. आता आहे महत्वाचं पात्रता काय. जागा तर भरपूर आहेत, 4-4.5 जागा आहेत. ठीक आहे. आता आपण कोण कोण पात्र आहे. भारतीय नागरिकत्व हे तर सगळ्यांकडेच आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम म्हणजे 24 नोव्हेंबर. विविध संवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा, इकडं लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. बघा काय वयोमर्यादा आहे रे. खुल्या उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीची मुलं हे फॉर्म भरू शकतात. मागासवर्गीय म्हणजे कास्टचे विद्यार्थी या ठिकाणी वयोमर्यादा दिली आहे 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल किंवा कोणतेही आरक्षणामध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना 55 वयोमर्यादा 55 वर्ष असेल. स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य, ठीक आहे, यांना 45 वर्ष. त्याच्यानंतर माजी सैनिक असतील, त्याच्यानंतर हँडिकॅप विद्यार्थी असतील, या सर्वांसाठी 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. चला, हे झाली आपली पात्रता. त्याच्यानंतर महत्वाचा आहे शैक्षणिक अर्हता व अनुभव. शैक्षणिक अर्हता हाच महत्वाचा मुद्दा आहे. बघा, वरिष्ठ वैज्ञानिक ज्याच्यात 4 जागा आहेत. किती जागा आहेत? 4 जागा आहेत. वरिष्ठ वैज्ञानिकाच्या 4 जागा आहेत. ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयातील किंवा कृषी या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी पाहिजे, पीजी, आणि किती टक्के? 60% धारण केलेली असावी. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक, स्टेनोग्राफर, ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट म्हणजे स्टेनो ज्यांचं झालेला आहे, स्टेनो किती पाहिजे? 100 कंप्लीट पाहिजे. अशा विद्यार्थ्यांसाठी किमान 40 शब्द प्रति किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30, इंग्रजीचा 40, ही टायपिंगची परीक्षा पास झालेला विद्यार्थी याला पात्र असेल. कोणाला? निम्न श्रेणी लघुलेखक. गॅजेटेड पोस्ट नाहीये, क्लास 2 ची पोस्ट आहे, ही लक्षात ठेवा. कनिष्ठ वैज्ञानिक व सहाय्यक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयातील किंवा कृषी या विषयातील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. पदव्युत्तर म्हणजे पीजी धारण केलेली असावी. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर कनिष्ठ वैज्ञानिकाला तो विद्यार्थी पात्र ठरेल. ठीक आहे. नेक्स्ट, भूवैज्ञानिक सहाय्यकासाठी पात्रता. ज्यांनी भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खनिकर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र, उपयोजित भूगर्भशास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता. आता अशा काही डिग्र्याज आहेत जे की महाराष्ट्रातील 99% मुलांना माहीतच नाहीये. अशी डिग्री आहे, पण जे विद्यार्थी या डिग्री केलेले असतील, पीजी केलेले असतील, त्यांना 100% नोकरी आहे. म्हणजे यावर्षी तुमची नोकरी फिक्स आहे. पण अभ्यास सोडून नोकरी मिळणार नाहीये, अभ्यास करावा लागेल. टेक्निकलचा भाग 40% आहे, नॉन टेक्निकलचा भाग 60% आहे. तर तुम्हाला यांची तयारी करणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी मास्टर ऑफ सायन्स MSc, ठीक आहे, त्याच्यामधली डिग्री तुम्हाला या ठिकाणी केलेली पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना भूवैज्ञानिक सहाय्यकासाठी पात्र. आरेखनासाठी बघा, स्थापत्य, यांत्रिकी, पदवी, विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केलेली किंवा ज्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केलेली आहे आणि शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखन पदाचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव धारण केलेलाच विद्यार्थी याला पात्र आहे आरेखनासाठी. किती वर्ष? 3 वर्ष. सहाय्यक आरेखन ज्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केलेली पाहिजे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सर्वात जास्त जागा, जसे की 1500च्या वर जागा या पदाच्या आहेत.
याच्यासाठी ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, खालील परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी बीई किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डीसीई किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केलेली आहे. जलसंपदा विभाग यांचं ते ऍक्ट दिलेलं आहे, त्यानुसार पदविका पदवी हे तुम्हाला बीई आणि डीसीई म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका यामध्ये ज्यांच्या डिग्री झालेल्या आहेत त्यांना हे पदाच्या फॉर्म भरता येतात. ही खूप मोठी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचं बीई झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी याची 100% तयारी करा, कारण एवढ्या जागा तुम्हाला नंतर कधी भेटणार नाहीयेत आणि याच्यासाठी विद्यार्थी संख्या पण भरपूर कमी असतात. ही संधी गमावू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामधील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे अशांना प्रयोगशाळा सहाय्यकाची परीक्षा देता येते. अनुरेखन, अनुरेखन म्हणजे काय? ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखन स्थापत्य अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त केली. बघा हे कोर्स तुम्ही केलेला पाहिजे. कोणतं? शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखन स्थापत्य हा अभ्यासक्रम ज्यांनी पूर्ण केलाय त्यांना अनुरेखन या पदाचा फॉर्म भरता येतो, ठीक आहे. दप्तर कारकून ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र 30 शब्द मराठी आणि 40 शब्द इंग्लिश हे विद्यार्थी म्हणजे सर्वच मोजणीदार, सर्वच पदवी आणि टायपिंग, इथं पण सर्वच टायपिंग पाहिजे. काय पाहिजे? टायपिंग असेल आणि डिग्री असेल तर सर्वच. कालवा निरीक्षक सर्वच विद्यार्थी, शाखेची पदवी कोणत्याही शाखेची पदवी आणि 30 आणि 40 मराठी, इथं पण सर्वच विद्यार्थी. बघा दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक सर्व विद्यार्थी पात्र. सहाय्यक भांडारपाल इथं पण शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. टंकलेखनाची व्यावसायिक प्रमाणपत्र 30 आणि इंग्लिश 4, इथं पण सर्वच, ठीक आहे. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक बघा एकूण राईट केलेले 1 2 3 4 4 पदासाठी एकच फॉर्म असेल. चारही पदाला वेगवेगळं फॉर्म भरण्याची गरज नाहीये. एकच परीक्षा चारही पदासाठी होईल. हे जिथं जिथं मी सर्वच लिहिलंय तिथं तिथं एकच परीक्षा सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा होईल. आणि इथं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. हे इथं वेगळे कोर्सेस आहेत जे कोर्स तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत. बघा आता टंक लेखन अर्हता दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल या पदासाठी टंक लेखन अर्हता लागू आहे. काय? टंक लेखन अर्हता लागू आहे म्हणजे इंग्लिश 40, मराठी किती 30 हे ज्यांच्याकडे आहे अशा उमेदवाराने सदर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांक येईल त्यापूर्वी धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची जर टायपिंगची परीक्षा आता झाली असेल, निकाल बाकी असेल, पण 24 तारखेच्या अगोदर जर निकाल लागला तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि सहाय्यक भांडारपाल ज्या 4 पदांसाठी टायपिंग आहेत त्या 4 पदांसाठी काही सूट देण्यात दिव्यांग विद्यार्थी असेल, माजी सैनिक असेल, अनाथ उमेदवार असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असतील, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतील, अशा सर्व लोकांना 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी टायपिंग नसेल तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. कोणी? दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन. सिलेक्शन झाल्यावर, निवड झाल्यावर 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे टायपिंग सर्टिफिकेट काढून द्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला ही संधी आहे, हे लक्षात ठेवा. चला आता परीक्षेचे स्वरूप काय महत्वाचं आहे. परीक्षेचं स्वरूप बघा, मराठी सर्वच पदांसाठी मराठी 15 प्रश्न 15 प्रश्न 15 प्रश्न सर्वच पदांसाठी
फक्त दप्तर कारकुनासाठी भांडारपाल 25-25 आणि कनिष्ठ सहाय्यक ज्या ठिकाणी तुम्हाला इथं टायपिंग आहे त्या ठिकाणी बघा टायपिंगचे जे कोर्सेस आहेत जे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पात्र आहेत तिथं 50 गुणांसाठी म्हणजे मराठी 25 गुणांसाठी आहे हे लक्षात ठेवा. बाकी सर्व पदांसाठी मराठी 15 गुणांसाठी, दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक 25, सहाय्यक भांडारपाल 25, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक 15 गुण आहेत इथं. फक्त हे 2 पद लक्षात ठेवा. 2 म्हणजे आपल्या याच्यात 4 पद येतात. त्याच्यानंतर इंग्लिश हा विषय सर्व पदांसाठी 15 15 15 15 15 15 15 आणि दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक सहाय्यक भांडारपाल यांना 25 गुण, बाकी सर्वांना 15 प्रश्न म्हणजे गुण 50. सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न म्हणजे जीएस सर्वकडे इथून इथपर्यंत हे 15च प्रश्न आहेत. पण जिथं तुम्हाला टायपिंगची परीक्षा आहे, जिथं टायपिंगची 30-40 झालेले विद्यार्थी आहेत अशा ज्या पदांसाठी जागा आहेत तिथं मराठी इंग्लिश हे 25-25 मार्कांचं राहणार आहे. त्याच्यानंतर बौद्धिक संबंधित प्रश्न म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता सर्वच परीक्षांसाठी 15-15 प्रश्न आहेत आणि जिथं टायपिंग वरच्या एक्झाम आहेत तिथं तुम्हाला 25-25 प्रश्न आहेत म्हणजे मराठी 25, इंग्लिश 25, जीएस 25, गणित बुद्धिमत्ता 25 आणि जे टेक्निकल विषय आहेत त्या टेक्निकल विषयाला 40 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. किती प्रश्न? 40 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. टेक्निकल साठी 40, नॉन टेक्निकल साठी 60. ज्या ठिकाणी टायपिंग वरच्या एक्झाम आहेत ते कोणते कोणते पद आहेत तर दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक आणि सहाय्यक भांडारपाल या 4 पदांसाठी टेक्निकल राहणार नाहीये. तिथं स्किल टेस्ट राहील कोणती? टायपिंगची. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर या सर्व विषयांच्या बॅचेस सध्याला चालू आहेत बाप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. ज्यांना ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आजपासून बॅच जॉईन करू शकता. मी एवढी गॅरंटी देतोय की तुमचा निकाल 100% येईल. 60 मार्कापैकी 50+ मार्क घेण्याची हमी मी या ठिकाणी तुम्हाला देतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जाऊयात पुढे. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या एका प्रश्नास 2 गुण राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पदाकरता मौखिक परीक्षा मुलाखत घेण्यात येणार नाही. हे एक महत्वाचं आहे. दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या पदासाठी एकत्रित परीक्षा घेण्यात येणार असल्याने सदर पदासाठी एकच अर्ज. हे खूप महत्वाचं आहे. कोणतं? दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. सदर पदासाठी अर्ज सादर करताना प्रथम परिमंडळाची निवड करून सदर पदांच्या निवडीसाठीचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल. उमेदवाराने दिलेला प्राधान्यक्रम, उमेदवारास मिळालेले गुण, उपलब्ध पदे विचारात घेऊन गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार प्रथम प्राधान्यामध्ये उमेदवाराची निवड झाल्यास बघा त्याचे नाव प्रथम प्राधान्याच्या गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये येईल. उर्वरित प्राधान्य पदाचा गुणवत्ता यादी व निवड सूचीमध्ये समावेश होणार नाही. तथापि सदर पदासाठीची प्रतीक्षा निवड सूचीत सामायिक असेल. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलंय? प्राधान्यक्रम द्यायचंय. पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, असं तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचं. जर तुमचा पहिला प्राधान्यक्रमामध्ये लागलं तर तुमची निवड तिथं केली जाईल, बाकीचे सगळे रद्द होणार. असं तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यावं लागणार आहे. पुढे बघा. निम्न श्रेणी लघु लेखकाची लेखी परीक्षा 120 गुणांची. बरोबर आहे. 120 गुणांची. सदर लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवणे उमेदवारास आवश्यक आहे. म्हणजे 45%. 80 गुणाच्या लघुलेखन चाचणीसाठी पात्र ठरतील. जे काही पुढे 80 म्हणजे 120 + 80 टोटल होतात 200. 120 गुणाची तुमची लेखी परीक्षा, 80 गुणाची तुमची काय स्किल टेस्ट होईल टायपिंगची. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि यानुसार तुम्हाला बघा लघु लेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारास ऑनलाईन कळविण्यात येतील. तसेच टंकलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवाराची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. म्हणले छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. याच्यासाठी लागणारी कागदपत्रे, अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता,
वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या म्हणजे आपण जेवढं काही आपलं एज्युकेशन आहे ते सर्व काय काय असायला पाहिजे तोंडी सांगून टाकतो बघा. 10वी 12वी हे वाचत बसण्यापेक्षा 10वीची मार्क मेमो सनद, 12वीचं मार्क मेमो सनद, डिग्री मार्क मेमो सनद, त्याच्यानंतर पीजी झाली असेल पीजीचं मार्क मेमो सनद, त्याच्यानंतर तुमची टीसी नसेल तर बोनाफाईड, ठीक आहे. त्याच्यानंतर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी झाली असेल तर व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे, रहिवासी प्रमाणपत्र कंपल्सरी आहे, डोमासाईल नॉन क्रिमिलियर, त्याच्यानंतर डोमासाईलचा पुढचा एक भाग असतो नॅशनॅलिटी, हे तुम्हाला काढायचंय. नावात काही बदल झाला असेल तर ऑनलाईन सेतू केंद्रात जा, गॅजेट करून घ्या. तुमच्या जर एखाद्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल, आडनावामध्ये नावामध्ये वडिलांच्या आईच्या काही चूक झाली असेल तर त्याला एक गॅजेट नावाचा आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जा, चलनाद्वारे पेमेंट करा, तिथं ऑनलाईन मध्ये तुम्ही सबमिट करा की माझ्या या डॉक्युमेंट मध्ये हे नाव मिस्टेक झालेलं आहे, दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे, फक्त गॅजेट करून घ्या, सर्टिफिकेट नवीन काढायची गरज नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला एवढे आणि जे विद्यार्थी पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जे दिव्यांग असतील, माजी सैनिक असतील, खेळाडू असतील, अनाथ असतील, भूकंपग्रस्त असतील, ठीक आहे, एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणजे गॅझेट म्हणलं मी तुम्हाला, हे बघा इथं दिले 16वा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, आपल्या सगळ्यांनाच मराठी भाषेचं ज्ञान असते, हे एक पुरावा तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय. तर अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे. एवढे सर्व प्रमाणपत्र तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, अनाथ असाल, माजी सैनिक असाल, यांचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, ठीक आहे. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमचं आरक्षणानुसार सगळं तुम्ही केलेलं असलं पाहिजे, तर अन्यथा तुमचा अर्ज स्वीकारलं जाणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढे प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून घ्या. बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 3/11 ते 24/11/2023 पर्यंत. परीक्षेचा दिनांक व कालावधी बघा, या वेबसाईट वरती तुम्हाला परीक्षेचा दिनांक आणि कालावधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षेची दिनांक कुठलीही जाहीर करण्यात आलेली नाहीये, पण सध्या फॉर्म भरण्याची तारीख हा महिना आहे. म्हणजे तुमचं इथून 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये याची एक्झाम होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझी कळकळीची विनंती, एवढी मोठी जाहिरात यानंतर येईल याची गॅरंटी नाहीये, म्हणून आजपासून तयारीला लागा. ज्या विद्यार्थ्यांना या सर्व पदांची तयारी करायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या बाप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विषयाच्या बॅचेस चालू आहेत. ज्यांना विषय वाईज बॅच करायची तशी विषय वाईज पण बॅच आहे, ज्यांना जलसंपदाची बॅच करायची पूर्ण ती देखील बॅच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ज्यांना बाप अकॅडमीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ऍप्लिकेशनची लिंक या ठिकाणी त्याच्यावरून ऍप डाउनलोड करा. त्याच्यानंतर आपलं बाप अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अजून काही अडचण असेल तर तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर राठोड एमपीसी अकॅडमीचा ऑफलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि बाप अकॅडमीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ज्याही विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी संपर्क करू शकता. तर सर्वांना विद्यार्थी मित्रांनो बाप अकॅडमी तर्फे येणाऱ्या ज्या एक्झाम असतील अजून काही आणि जलसंपदाची एक्झाम आहे अशा सर्व एक्झामसाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांचे निकाल यावोत हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुमचे सर्वांचे निकाल येतील. फक्त पॉझिटिव्ह विचार करा आणि एक एक मार्कासाठी आजपासून प्रयत्न करा. वेळ खूप कमी असतो, 2 ते 3 महिन्यामध्ये या एक्झाम होत असतात. त्यासाठी आजपासूनच आपण याच्या तयारीला लागू. अजून याच्याविषयीची अपडेट माहिती तुम्हाला आपल्या बाप अकॅडमीचं, राठोड एमपीसी अकॅडमीचं जो काही आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती माहिती मिळत जातील. आणि इथून पुढे आपण या बॅचेस देखील चालू केलेले आहेत. त्यासाठी तुमचं प्रवेश या ठिकाणी निश्चित करा आणि आपल्या बॅचला लाईव्ह प्लस रेकॉर्ड दोन्ही स्वरूपाच्या बॅचेस आहेत. काय तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड, लाईव्ह बघू शकता आणि अनलिमिटेड रेकॉर्ड व्हिडिओज बघू शकता. विथ पीडीएफ नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळून जातील.
त्याचबरोबर पेपर प्रॅक्टिस देखील तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. म्हणजे 60 पैकी 50 मार्क फिक्स समजायची ही गोष्ट लक्षात ठेवा. टेक्निकलचे पण भाग काही असेल, नॉन टेक्निकलचा भाग काही असेल, तो देखील आपण सर्व या ठिकाणी आपल्या बाप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कव्हर करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात यानंतर आपण अशाच नवीन नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.